राम राम मंडळी, आज भव्याने दिव्य असं जंगी बैलगाड्या शर्यतीचं ओपनचं मैदान किनी इथं संपन्न झालं. ज्या मैदानाला महाराष्ट्र केसरी असा मान आणि सन्मान होता आणि त्या संपूर्ण मैदानाचा थरार याची देही याची डोळा आज अनुभवत आला. खरंच जबरदस्त मैदान झालं. नियोजन एक नंबर होतं. म्हणजे इतकं जबरदस्त नियोजन होतं. सुट्टीला तेवढंच तगडं नियोजन होतं. निकाल रेषेवर आणि खरंच पंचांनी पण जबरदस्त काम केलं. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा यात्रा कमिटी असेल, आयोजन कमिटी असेल, नियोजन कमिटी असेल, त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. एक नंबर. म्हणजे महाराष्ट्र केसरीचं मैदान कसं असावं तर हे असं असावं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. किनवेकरांच्या बाबतीत जबरदस्त मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये निकाल निकाल आणि निकाल. पुष्पा मैं झुकेगा नाही साला. म्हणजे मागच्या 2-3 मैदानापासून कंटिन्यू गुलाल असलेला पुष्पा आणि त्याच्या जोडीला होता वाटेगावकरांचा पैलवान आणि गाडीचे ड्रायव्हर होते प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर. म्हणजे एकाच राशीची तिन्ही पण, म्हणजे दोन्ही बैल पण आणि ड्रायव्हर पण एकाच राशीचा पचा पुष्पा पैलवान आणि प्रशांत ड्रायव्हरांनी आज त्यांनी त्या मैदानामध्ये धमाका केला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि एक वर्चस्व राखलं आणि आज या म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या मैदानातील मान सन्मान स्वतःच्या नावावर केला. जबरदस्त गाडी पळाली पुष्पा आणि पैलवानची. म्हणजे गाडी जुळूनच होती, गटाला जुळूनच पळाली सेमीफायनलला आणि फायनलला सुद्धा एक नंबर गाडी पळाली. खऱ्या अर्थानं फायनल इतका जबराट झाला ना, सगळ्याच्या सगळ्या गाड्या अगदी जुळूनच आलेल्या. निकाल द्यायला पंचांची खऱ्या अर्थानं कसरत होती. पण शेवटी म्हणतो ना की तोंडावर निकाल घेण्यात बाजी मारली ती पुष्पा आणि पैलवाननं. आणि आजच्या या महाराष्ट्र केसरीचा मान सन्मान त्यांनी स्वतःच्या नावावर केला. त्यांना टफ फाईट दिली कॉकटेल आणि त्याच्या जोडीला जो शिरसोडीकरांची रायफल होती. जबरदस्त फाईट दिली त्यांनी. पण ती गाडी खऱ्या अर्थानं 7व्या तासावर पळत होती. म्हणजे कडनं पळून सुद्धा ती पण गाडी चांगली पाळली. ती कॉकटेल आणि जी शिरसोडीची रायफल होती ती दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. म्हणजे इतकी जबरदस्त गाडी पळाली ती की असं वाटत होतं की कुठंतरी ती गाडी एक नंबर करते काय. पण शेवटच्या क्षणाला पुष्पा आणि पैलवान आपलं वर्चस्व राखलं आणि खरंच पुष्पाला आपण म्हणजे त्या पिक्चरचा डायलॉग फिट बसतो की मी झुकेगा नाही साला. म्हणजे कुठलंही मैदान असू द्या, गुलाल तर फिक्स आहे असं पुष्पा करतोय. आणि आज वाटेवगरांचा पैलवान सुद्धा तेवढ्या रंगात होता आणि त्याला साथ मिळली त्यांच्याच राशीचा ड्रायव्हरची प्रशांत ड्रायव्हरची. खऱ्या अर्थानं मनापासून अभिनंदन पुष्पा पैलवान आणि प्रशांत ड्रायव्हरचं. तेवढंच अभिनंदन कॉकटेल आणि शिरसोडीच्या रायफलची. गटाला जबराट गाडी पळालेली, सेमीफायनलला पण जबराट गाडी पळाली आणि फायनल सुद्धा जबरदस्त पळायला. कडनं पळून त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरणं सोपी गोष्ट नाहीये. सेमीफायनलला पण त्यांची जबराट लढत होती. ती लढत होती रायफल 81-81 आणि माहिब्यासारख्या मातबर बैलाशी. तिथं सुद्धा त्यांनी वर्चस्व राखून सेमीफायनलमध्ये फायनलला पात्रता मिळवली. रायफल 81-81 आणि माहिबाची गाडी पण चांगली पळालेली गटाला. तेवढीच गाडी सेमीफायनलला ताकदीनं पळाली. पण तिथं कॉकटेल आणि शिरसोडीच्या रायफलनं आपली वर्चस्व यंग ब्रिगेड होतं त्यामुळे त्यांनी फायनल गाठला आणि फायनलला दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. म्हणजे जबरदस्त ती पण गाडी पळाली. त्यासोबत बावऱ्यानी पक्षाची गाडी ती तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली सांगवीकरांची. ती पण जबराट गाडी पाळली. त्या व्यतिरिक्त जेवढ्याही मैदानात गाड्या गुलालात राहिल्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करावं वाटतं. तेवढंच अभिनंदन करावं वाटतं महाकाल जो चंचवीकरांचा महाकाल आहे आणि ठाकूर आहे सादा मास्तर रेस्टेकरांचा. ती पण गाडी जी या मैदानात 8व्या क्रमांकावर राहिली गुलालात राहिली. त्यांचं अभिनंदन. की बलमा आणि त्याच्या जोडीला टिटवी होती सुपणेकरांची. ती जबरदस्त गाडी एकाच म्हणजे सेमीफायनलला टक्कर झाली त्यांची. तिथं त्यांनी महाकाल आणि ठाकूरनं वर्चस्व राखत सेमीफायनलमधनं फायनलला पात्रता मिळवलेली. खऱ्या अर्थानं बलमा आज जबरदस्त तावत होता आणि त्याला तेवढी 7 टिटवी देत होती. गटाला जबराट पळ दाखवत अगदी हरणाच्या झपाट्यात त्यांनी गट काढला. पण सेमीफायनलला त्यांच्या सेमीफायनलला महाकालांनी जी आपली ठाकूर आणि राजाची गाडी होती त्यांनी म्हणजे ठाकूर राजा त्यांनी वर्चस्व राखलं आणि ती फायनलला पात्र झाली. पण हरकत नाही मित्रांनो. पण फायनलला त्यांना 8व्या क्रमांकावर महाकाला आणि ठाकूरला समाधान मानावं लागलं. पण गाडी गुलालच राहिली त्यामुळे त्यांचं सुद्धा अभिनंदन. तेवढंच अभिनंदन तुफान या जोडीचं तेवढंच अभिनंदन. लक्षा 40-40 आणि त्याच्या जोडीला जी चिड्डू गाडी पळाली आणि त्याचं अभिनंदन पक्ष असेल. म्हणजे टोटली जेवढ्याही गाड्या गुलालात राहिल्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आणि जेवढ्याही गाड्या या मैदानामध्ये हजर झाल्या म्हणजे जवळपास 56 गट होणे 8चे आणि जबरदस्त लढत होणे आणि स्टार्ट टू एंड म्हणजे मैदान उजेडासक्त होणं. एक नंबर मैदान. म्हणजे महाराष्ट्र केसरीचं मैदान असावं कसं तर हे असं म्हटलं तर म्हणजे वावगं ठरणार नाही. खऱ्या अर्थानं जबरदस्त मैदान झालं. तेवढंच नियोजन कमिटी असेल, निकाली पंच असेल, समालोचक असेल ह्यांचं पण काम आजच्या तारखेला खऱ्या अर्थानं मैदानामध्ये जबरदस्त दिसतं. म्हणजे इतर वेळी मी लाईव्हला बघतो त्यामुळे थोडं अंदाज कमीच असतो. पण आज सगळा टोटली जे गट असतील सेमीफायनल असतील फायनल टोटली समोर उभं राहून बघितला. त्यामुळे समोर तो अनुभवता आला थरार. त्याचे काही व्हिडिओ पण केले. पण आपण परत म्हणतो ना की त्याला पळतानाचे व्हिडिओ टाकल्यानंतर विषय कॉपीराईटचा वगैरे म्हणून आपण तो टाकत नाही म्हणून हरकत नाही. पण मैदान जबरदस्त झालं त्यामुळेच आपण जो आपली आवड आहे की हा व्हिडिओ बनवण्याचा ठास होता तो आपण पूर्ण करतोय आणि तुम्ही त्याला तेवढाच रिस्पॉन्स देताय. त्यासाठी राम राम धन्यवाद.